ओम परमात्मने नमः. नमस्कार, मी आहे तुमचा मित्र जीत. गीतेच्या 34व्या भागामध्ये, गीतेच्या 35व्या भागामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. आता आपण ऐकणार आहोत अध्याय पहिला, श्लोक 26 आणि 27व्या श्लोकामधला अर्धा भाग. तत्रात पश्यस्थितान् पार्थः पितॄनथ पितामहान् आचार्यन् मातुलान् भ्रातॄन् पुत्रान् पौत्रान् सखींस्तथा श्वशुरान् सुहृदयश्चैव सेनयोरुभयोरपि. त्यानंतर पृथानंदन अर्जुनाने त्या दोन्हीही सैन्यामध्ये स्थित असलेल्या पित्यांना, आजोबांना, आचार्यांना, मामांना, भावांना, पुत्रांना, नातवांना, तसेच मित्रांना, सासऱ्यांना आणि स्नेहांनाही पाहिले. भाषांतर ऐकूया आपण. तेव्हा पार्थाने तेथे दोन्ही सैन्यामध्ये उभे असलेल्या आपले वाडवडील, पितामह, आचार्य, मामा, भाऊ, पुत्र, नातू, मित्र, सासरे आणि हितचिंतक असे सर्व पाहिले. पहा, मागच्या श्लोकामध्ये आपण ऐकलं की भगवंत अर्जुनाला म्हणतात की हे पार्थ, इथे जमलेल्या सर्व कुरुवंशीयांना पहा आणि त्याचा नेमका परिणाम इथे होतो. एकतर ते खूप जवळच्या रक्ताच्या नात्यातून हाक मारतात. अर्जुनाची अनेक नावं आहेत, पण आपल्या सख्या आत्याचं जो जनक घराण्यातलं तिचं जे नाव आहे कुंतीचं, कुंती ही दत्तक गेल्यानंतर तिचं नाव कुंती झालेलं आहे. कुंती भोज राजाला दत्तक देणारे होते तिचे जनक वडील शूरसेन, जे वसुदेवाचे सुद्धा पिता आहेत. ते त्यांचे पिता उग्रसेन महाराज आहेत, जे मथुरेच्या ह्याच्यानंतर मुक्तीनंतर कंसाच्या ऐवजी गादीवर बसले. त्यांचा मुलगा हा शूरसेन आणि त्यांची मुलं वसुदेव आणि कुंती आहेत. तर कुंती ही तिचं जनक घराण्यामध्ये म्हणजे यादव कुळामध्ये तिचं नाव आहे पृथा. पृथेचा मुलगा म्हणून अर्जुनाला म्हणतात पार्थ. आणि ही वडिलांची बहीण आहे आपल्या, आणि हा माझ्या आत्याचा मुलगा आहे. हे रक्ताचं नातं जे आहे, असं नातं दर्शवणारं, अत्यंत जिव्हाळ्याचं नातं दाखवणारं हे संबोधन आहे पार्थ. त्या नावाने भगवंत हाक मारतात. हे त्याचा विलक्षण परिणाम अर्जुनाच्या मनावर होतो. आणि त्यांची इच्छा आहे की कुरुवंशांना पाहावं, तुम्ही आणि मी त्या शून्याच्या ठिकाणी, त्या दोन सैन्याच्या मध्यभागी अशा ठिकाणी पाहावं की जिथे मन, बुद्धी, चित्त, अहंकार, इंद्रियांच्या माध्यमातून जे इम्प्रेशन, जे संस्कार माझ्यावरती झालेले आहेत ते सगळेच मला दिसावेत. अर्जुनाचा संस्कार आहे, दुर्योधनाचा संस्कार आहे, द्रोणाचार्यांचा आहे, सात्यकीचा आहे, भीमाचा आहे, युधिष्ठिराचा आहे, अनेक संस्कार कुंतीचा आहे, धृतराष्ट्राचा आहे, दुर्योधनाचा आहे. सगळेच संस्कार माझ्यावरती झालेले आहेत. आणि त्याच्यामध्ये त्या संस्कारांच्या गदारोळामध्ये माझं भगवंत, माझा श्रीकृष्ण, त्याचा संस्कार माझ्यावरून कुठेतरी गमावलेला गेलेला आहे. तर तो शोधण्यासाठी भगवंतांनी दाखवलेल्या ह्या जागेवरती ही अर्जुनाची ही स्वारी आल्यानंतर अर्जुनाला काय दिसतं? मग हे सगळेच संस्कार दिसायला लागतात. पहा, कौरव आणि पांडव हे दोन्ही आपल्यावर झालेले संस्कार आहेत. दोन्ही बाजूचे कुरुवंशीयच आहेत आणि त्यांचे संस्कार झाल्यानंतर अर्जुनाला हे दिसायला लागतं. आणि ते तसं दिसायला लागणं हीच आध्यात्मिक प्रगतीची सुरुवात आहे. ती भूमिका, ती जागा भगवंताची आहे, जिथे शून्य आहे. पहा, जिथून हे सगळं दिसतं तिथे भगवंत आहे त्या जागेला. जेव्हा भगवंतांनी अर्जुनास म्हटले की या युद्धभूमीवर एकत्र जमलेल्या कुरुवंशीयांना पहा, तेव्हा अर्जुनाची दृष्टी दोन्ही सैन्यामधील असलेल्या आपल्या कुटुंबियांवर पडली. त्यांनी असे पाहिले की या सैन्यामध्ये युद्धासाठी जमलेले भूरिश्रवा इत्यादी वडिलांचे भाऊ आपापल्या स्थानावर उभे आहेत, जे माझ्यासाठी वडिलांच्या समान आहेत. भीष्माचार्य, सोमदत्त इत्यादी पितामह उभे आहेत. द्रोणाचार्य, कृपाचार्य इत्यादी गुरु, विद्या शिकवणारे आणि कुलगुरू उभे आहेत. पुरुजित, कुंतीभोज, शल्य, शकुनी इत्यादी मामा उभे आहेत. भीम, दुर्योधन इत्यादी भाऊ उभे आहेत. अभिमन्यू, घटोत्कच, लक्ष्मण, दुर्योधनाचा पुत्र इत्यादी माझे आणि माझ्या भावांचे पुत्र उभे आहेत. हा लक्ष्मण बलरामाचा जावई आहे. बलरामांची मुलगी
ही लक्ष्मणाला म्हणजे दुर्योधनाच्या मुलाला दिलेली आहे. दुर्योधन आणि बलराम हे सख्खे व्याही आणि कृष्ण आणि दुर्योधन हे चुलत व्याही आहेत, हे लक्षात घेतलं पाहिजे. त्यांचं नातं आहे अशा पद्धतीचं. लक्ष्मण इत्यादींचे पुत्र उभे आहेत जे माझे पौत्र आहेत. दुर्योधनाचे अश्वत्थामा इत्यादी मित्र उभे आहेत असे. तसेच आणि आपल्या पक्षाचे मित्र देखील उभे आहेत. द्रुपद, शैब्य इत्यादी सासरे उभे आहेत. कोणत्याही हेतू वाचून आपल्या पक्षाचे हित इच्छिणारे सात्यकी, कृतवर्मा इत्यादी स्नेही देखील उभे आहेत. स्नेही आहेत, ते दोन्ही बाजूनी लढायला तयार आहेत आपल्यासाठी. तर त्यांचा त्याच्यामध्ये स्वार्थ कोणताच नाही. आणि दुसऱ्या बाजूला हे स्नेहीसुद्धा आपल्या मनात आहेत. बाह्य संस्कारांचीच रूप आहेत ही सगळी चरित्र आपल्या मनामध्ये आहेत. आणि भगवंताच्या कृपेने आपण भगवंताला आज्ञा देऊ शकलो आणि मग आज्ञा दिली म्हणून भगवंतांनी रथ इथे आणलेला आहे, हे लक्षात घ्या. आता ह्या गोष्टीतली सूक्ष्मता आपण समजून घेतली पाहिजे. बऱ्याच जणांना वाटतं भगवंत करतो का, तर हो, भगवंतानीच केलं आहे. परंतु ती प्रेरणा भगवंताकडून आपल्याला मिळाली की ज्यांनी आपण भगवंताला आज्ञा देऊ शकलो की भगवंता हा रथ माझा इथे या ठिकाणी या शून्यवत जागेला नेऊन उभा कर, जिथून मला सगळंच मला ते पाहता येईल. लक्षात घ्या, म्हणजे आपला सहभाग हा अशा पद्धतीने आहे. भगवंताला विनंती करा, आज्ञा द्या, दोन्हीचा अर्थ त्याचा एकच आहे. ज्या गोष्टीचं आपल्या कल्याणाशी थेट नातं आहे ती क्रिया भगवंत निश्चितपणाने करतात. अशाच पद्धतीने अर्जुनाला इथे भगवंतानी त्या विशिष्ट ठिकाणी जिथून त्याला सगळ्या त्याच्या मनाच्या त्या अवकाशाचं आकलन करता येईल, अवलोकन करता येईल अशा ठिकाणी भगवंत ते अर्जुनाला घेऊन जातात. पहा, त्याचा रथ घेऊन जातात. म्हणजे तुमचा माझा रथ आता या अशा ठिकाणी आलेला आहे, ज्या ठिकाणी ही आपली मनोभूमिका अशा पद्धतीने तयार आहे की तिथे भगवंत जे काही टाकतील ते रुजेल आणि तसं ते रुजावं अशी भगवंताच्या जवळ मी प्रार्थना करतो. आणि पुढच्या भागाकडे आपण जाण्यापूर्वी या श्लोकाचा एक संबंध आपण पाहूया की आपल्या सर्व कुटुंबियांना पाहिल्यानंतर अर्जुनाने काय केले हे आता पुढील श्लोकात संजय सांगतील. ओम परमात्मने नमः.